इयत्ता 10वी साठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच NTSE नॅशनल टॅलेंट सर्च एक्झामिनेशन NCERT राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्यामार्फत प्रतिवर्षी 2012-13 पासून राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेची तयारीने विद्यार्थी गुणवंत आणि प्रज्ञावंत तर होतातच. ज्या विद्यार्थ्यांना IIT क्षेत्रामध्ये प्रशासकीय क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे अशा मुलांनी या परीक्षेची तयारी करणे अतिशय महत्त्वाचे आहे. या परीक्षेची तयारी केल्यास आपल्याला विविध शिक्षणाच्या स्तरावरती विविध शिक्षण घेत असताना तर तुम्ही या NTSE परीक्षेला राज्यस्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावर पात्र झालात तर तुम्हाला तुमच्या शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळत राहते. अशा 10वी मध्ये शिकत असणारे विद्यार्थी या परीक्षेसाठी फॉर्म भरू शकतात. अशा सर्व मुलांसाठी NTSE परीक्षेची तयारी म्हणून आजचा हा लेसन मार्गदर्शक ठरणार आहे. पाहूया NTSE परीक्षेची तयारी. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे इयत्ता 10वी साठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTSE ची तयारी. NTSE परीक्षेचे उद्दिष्ट. ही परीक्षा राष्ट्रीय पातळीवर का घेण्यात येते त्या पाठीमागचे उद्दिष्ट, त्या पाठीमागचं ध्येय. इयत्ता 10वीच्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेऊन बुद्धिमान विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण मिळण्याच्या दृष्टीने त्यांना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्यातून त्यांची बुद्धिमत्ता विकसित व्हावी व त्यांच्या हातून राष्ट्रसेवा व्हावी हा योजनेचे उद्दिष्ट आहे. ही NTSE परीक्षेचे उद्दिष्ट लक्षात घेता आजचे युवक या देशाचे आधारस्तंभ आहेत. आधार मजबूत होताना शालेय जीवनापासून जर अशा विविध स्पर्धात्मक परीक्षेची तयारी जर केली तर खरोखरच तो मुलगा त्या मुलाच्या हातून राष्ट्रसेवा होते. ही परीक्षा 2012-13 पासून आपल्या भारत देशामध्ये सर्व राज्यामध्ये ही परीक्षा घेण्यात येते. ही परीक्षा 2 स्तरावर घेण्यात येते. पहिला स्तर आहे तो राज्य स्तर आणि दुसरा स्तर आहे तो राष्ट्रीय स्तर. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेचा पहिला स्तर जो आहे तो राज्यस्तरीय. कारण राज्यस्तरीयवर घेण्यात येणाऱ्या NTSE परीक्षेमध्ये जर पात्र झाला तर तो राष्ट्रीय स्तरावरती नॅशनल लेवलवरती परीक्षेला पात्र होऊ शकतो, परीक्षेला बसू शकतो. पाहूया राज्यस्तरीय परीक्षेतील पहिला स्तर कसा असतो तो. पात्रता. महाराष्ट्र राज्यातील कोणत्याही शासनमान्य शाळेतील इयत्ता 10वी मध्ये शिकत असलेल्या नियमित विद्यार्थी या परीक्षेस बसण्यास पात्र असतात. अर्ज करण्याची पद्धत. www.mscepune या वेबसाईटवर या संकेतस्थळावर ज्या त्या शाळेमार्फत आवेदनपत्र भरली जातात. म्हणून जी मुलं 10वीला शिकत असतात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या शालेय स्तरावरती आपल्या शाळेच्या स्तरावरती या परीक्षेचे प्रवेश अर्ज भरावे लागतात. परीक्षा. ही परीक्षा महाराष्ट्रासह
इतर सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात घेतली जाते. NTSC परीक्षा ही राष्ट्रीय स्तरावर असल्यामुळं आपल्या देशातील सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश या सर्व राज्यामध्ये घेतली जाते. राज्यस्तरावर होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा NTSC या परीक्षेचे विषय, त्याची गुण विभागणी, ही परीक्षा पात्र होण्यासाठी किती पात्रता गुण आवश्यक असतात, अशा सर्व बाबीविषयी विद्यार्थ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. म्हणून राज्यस्तरीय परीक्षेमध्ये 2 पेपर असतात. पहिला पेपर जो आहे तो बौद्धिक क्षमता चाचणी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट. हा पेपर एकूण 100 गुणाचा असतो. या पेपरमध्ये एकूण 100 प्रश्न असतात आणि 120 मिनिटे एवढा कालावधी या पेपरसाठी असतो. जे विद्यार्थी अपंग असतात त्यांना 30 मिनिटे जास्त वेळ दिला जातो. शक्यतो हे पेपर रविवारीच होतात, शासकीय सुट्टीच्या दिवशी होतात आणि हा 2 तासाचा पेपर बौद्धिक क्षमता चाचणी हा पहिला पेपर आहे, 100 गुणाचा. त्यामध्ये 100 प्रश्न असतात आणि 2 तासाचा वेळ असतो. त्याच दिवशी हा दुसरा पेपर होतो, शालेय क्षमता चाचणी, स्कॉलेस्टिक ऑप्टिट्यूड टेस्ट, शालेय क्षमता चाचणी. यामध्ये एकूण गुण 100 असतात, एकूण प्रश्न 100 असतात, 2 तास वेळ असतो. जे विद्यार्थी अपंग असतात त्यांना 30 मिनिटे जास्त वेळ वाढवून दिला जातो. अशा प्रकारे 200 गुणाचे 2 पेपर असतात आणि हे दोन्ही पेपर एकाच दिवशी होतात. या दोन्ही परीक्षेसाठी पात्रता गुण बौद्धिक क्षमता चाचणी MET व शालेय क्षमता चाचणी SAT या विषयासाठी प्रत्येक विषयात जे काही जनरल संवर्ग आहे त्यांच्यासाठी कमीत कमी 40% गुण प्रत्येक विषयाला मिळणे आवश्यक आहे. आणि जे मुलं SC ST व दिव्यांगासाठी कमीत कमी प्रत्येक विषयामध्ये 32% गुण मिळवणे आवश्यक आहे. म्हणजे सरासरी जनरल मुलांना प्रत्येक विषयामध्ये 40% गुण मिळाले तर तो या परीक्षेमध्ये पास होऊ शकतो, पात्र नाही. मग या अभ्यासक्रमाचा विस्तार, त्याचं मूल्यमापन कशा पद्धतीने केलं जातं. राज्यस्तरावर घेण्यात येणाऱ्या NTSC पहिला स्तर जो आहे यामध्ये पेपर पहिला असतो बौद्धिक क्षमता चाचणी. ही मानसशास्त्रीय चाचणी असून त्यामध्ये कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन इत्यादी संकल्पनावर आधारित 100 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न असतात आणि एकूण गुण 100 असतात. कार्यकारण भाव, विश्लेषण, संकलन या व्यतिरिक्त आणखी काही संकल्पना असतात ज्या बौद्धिक क्षमता चाचणीमध्ये येतात. अशा प्रकारे 100 बहुपर्यायी वस्तुनिष्ठ प्रश्न 100 गुणासाठी हा पेपर असतो. दुसरा पेपर आहे तो शालेय क्षमता चाचणी. ही सामान्यतः 9वी व 10वीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित असेल. त्यामध्ये सामान्य विज्ञान, समाजशास्त्र, गणित असे 3 विषय असतात. या 3 विषयाचे एकूण 100 प्रश्न सोडवायचे असतात, एकूण 100 गुणासाठी. अशा प्रकारचे पेपर पहिला बौद्धिक क्षमता चाचणी आणि पेपर दुसरा शालेय क्षमता चाचणी असे 2 पेपर या परीक्षेच्या पहिल्या स्तरावर म्हणजे राज्य स्तरावर असतात. आता या परीक्षेच्या मूल्यमापन कसं केलं जातं. विद्यार्थ्यांनी सोडविलेली उत्तरपत्रिकेची तपासणी संगणकामार्फत OMR शीट पद्धतीने करण्यात येते. उत्तरपत्रिकेचं मूल्यांकन करताना वजागुण पद्धतीचा अवलंब राज्यस्तरावर व राष्ट्रीय स्तरावर परीक्षेसाठी केला जात नाही. ही अतिशय महत्त्वाची नोंद आहे की यामध्ये वजा पद्धत नसते, निगेटिव्ह मार्किंग नसते. जी गुण पडताळणी सदर परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना कार्बनलेस उत्तरपत्रिका देण्यात येते.
तसेच अंतिम उत्तर सूची परिषदेच्या संकेतस्थळावर देण्यात येते, त्यामुळे विद्यार्थी त्याच्या स्वतःच्या गुणांची गणना करू शकतात. पहा, जेव्हा तुम्हाला ही परीक्षा हॉलमध्ये बसून द्यावी लागते, तेव्हा तुम्हाला मुख्य उत्तरपत्रिकेबरोबर एक कार्बन कॉपी असते, नमुना उत्तरपत्रिका. तुम्ही कोणते पर्याय नोंदवलेले आहेत त्याची कार्बन कॉपी तुम्हाला नंतर पेपर तपासता यावा, गुणांची पडताळणी करता यावी म्हणून कार्बनलेस कॉपी तुम्हाला त्या ठिकाणी दिली जाते. आणि WWMSC पुणे यांच्या संकेतस्थळावरूनच तुम्हाला तुमच्या गुणांची नोंद घेता येते किंवा गुण माहिती होतात. शिष्यवृत्ती दर. शिष्यवृत्ती धारकांना खालीलप्रमाणे शिष्यवृत्ती देण्यात येते. जर तुम्ही राज्य स्तरावर आणि राष्ट्रीय स्तरावरती या दोन्ही स्तरावरती जेव्हा पात्र होतात, तेव्हा तुम्हाला जेव्हा तुम्ही 10वी नंतर 11वी 12वी साठी प्रवेश घेता, तेव्हा शालांत परीक्षेनंतर 11वी आणि 12वी साठी प्रति महिना दर महिन्याला 1250 रुपयाची स्कॉलरशिप मिळते. याच्याही पुढे तुम्ही BA BSc BCom पदवीपर्यंत शिक्षण घेतलं तर प्रत्येक महिन्याला या 3ही वर्षासाठी प्रति महिन्याला 2000 रुपये मिळतात. आणि त्याच्याही पुढे जर तुम्ही MSc MA MCom जर केलं, द्वितीय पदवीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं, तर प्रतिमहा याही वर्षी तुम्हाला 2000 रुपये महिन्याला मिळतात. आणि याच्याही पुढे जर तुम्ही शिक्षण घेत राहिलात तर पुढील 4 वर्षापर्यंत व्यावसायिक अभ्यासक्रम वगळून इतर सर्व शाखासाठी विद्यापीठ आयोगाने त्याची जी काही फीस आहे त्या फीच्या प्रमाणात जे काही नियमानुसार मान्य दर केलेला आहे त्याप्रमाणे तुम्हाला प्रति महिन्याला स्कॉलरशिप मिळते. म्हणजे जे विद्यार्थी स्कॉलर असतात त्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळत राहते. त्यामुळं जर विद्यार्थी गरीब असतील, होतकरू असतील, तर त्यांच्या उच्च शिक्षणासाठी या परीक्षेत जेव्हा तुम्ही पात्र होता तेव्हा तुम्हाला आर्थिक सहाय्य म्हणून ही स्कॉलरशिप प्रति महिन्याला दिली जाते. विद्यार्थ्याची निवड 2 स्तरावर करण्यात येते. पहिला स्तर जो आहे तो राज्यस्तर. संबंधित राज्यस्तर प्रवेशाच्या लेखी परीक्षेतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्याची निवड राष्ट्रीय स्तरावर करण्यात येते. राज्यस्तरावर त्या परीक्षेचं मेरिट हे पूर्ण राज्यातील या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यावर अवलंबून असतं. मग हे मेरिट कधी हाय असतं तर कधी लो असतं. म्हणून कमीत कमी 40% गुण घेऊन तुम्ही परीक्षेला पास होऊ शकता, पण तुम्हाला राज्यस्तरावर तुमची निवड होण्यासाठी तुम्हाला मेरिटमध्येच यावे लागेल. आणि तुम्ही जेव्हा मेरिटमध्ये येता तेव्हा तुमची राष्ट्रीय स्तरासाठी तुम्ही पात्र म्हणून तुमची निवड केली जाते. द्वितीय स्तर जो आहे, प्रथम स्तर परीक्षेतून यशस्वी झालेले विद्यार्थी द्वितीय स्तर राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी बसू शकतात. सदर परीक्षा NCERT नवी दिल्ली यांच्या मार्फतच घेण्यात येते. अशा प्रकारे 2 स्तरावरती ही परीक्षा होते आणि निवड केली जाते. राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा राष्ट्रीय स्तर. राज्यस्तर परीक्षेत गुणानुक्रमे निवड झालेल्या विद्यार्थ्यांनाच राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी बसता येते. ही परीक्षा राष्ट्रीय शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद नवी दिल्ली यांच्या मार्फत घेण्यात येते. ही परीक्षा पुणे अथवा मुंबई येथे घेण्यात येते. जी काही दुसरी स्तरावर परीक्षा होणार आहे राष्ट्रीय स्तरावर, ती परीक्षा पुणे किंवा मुंबई अशा ठिकाणीच घेतली जाते. आता या परीक्षेचं मूल्यमापन, विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन करताना निगेटिव्ह मार्किंग पद्धतीचा अवलंब केला जात नाही. शिष्यवृत्ती. अखिल भारतीय पातळीवर शिष्यवृत्ती संख्या 1000 असून यासाठी SC साठी 150, ST साठी 75, केंद्रीय सूचनेनुसार OBC साठी 270 आणि खुल्या प्रवर्गासाठी 505 शिष्यवृत्त्या ठरवलेल्या आहेत. जवळपास महाराष्ट्र राज्यातून 1000 विद्यार्थ्यांची निवड ही राष्ट्रीय स्तरासाठी केली जाते आणि त्यांना ती स्कॉलरशिप प्रदान केली जाते. प्रमाणपत्र. राज्यस्तर परीक्षेतून राष्ट्रीय स्तर परीक्षेसाठी
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले जाते. ही प्रमाणपत्र प्रतिवर्षी 15 ऑगस्ट या दिवशी ज्या त्या जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते हे प्रमाणपत्र वितरित केले जाते. एक जिल्ह्याचा गौरव म्हणून 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्य दिन या दिवशी त्या मुलाचाही गौरव त्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन केला जातो आणि त्याला शुभेच्छा दिल्या जातात की तुमची राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या परीक्षेसाठी निवड झालेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा म्हणजेच NTSC परीक्षेमध्ये सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे राज्यस्तरावर होणाऱ्या परीक्षेसाठी जो दुसरा पेपर आहे शालेय क्षमता चाचणी. आणि या शालेय क्षमता चाचणीमधील अभ्यासक्रम, समाविष्ट विषय आणि त्या विषयाचे गुण हे माहिती असणे अतिशय महत्त्वाचे आहे. कारण या परीक्षेचा शालेय क्षमता चाचणी या पेपरचा अभ्यास करताना तुम्हाला एक्स्ट्रा वेळ देण्याची किंवा जास्तीची तयारी करायची गरज नाही. कारण तुम्ही वर्षभर जे विषय शाळेमध्ये शिकता किंवा घरी अभ्यास करता त्याच विषयावरती प्रश्न विचारले जातात. या पेपर 2 मध्ये सामान्य विज्ञान एकूण 40 गुणासाठी आहे. सामान्य विज्ञानामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी म्हणजे भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स 13 गुण, रसायनशास्त्र म्हणजे केमिस्ट्री 13 गुण, जीवशास्त्र बायोलॉजी म्हणजे 14 गुण आणि सामाजिक शास्त्र यासाठी एकूण 40 गुण आहेत. इतिहास 16 गुण, राज्यशास्त्र 8 गुण, भूगोल 16 गुण आणि राहिला विषय तो गणित. गणित भाग 1 आणि गणित भाग 2 आपण बीजगणित 10 गुणासाठी आणि भूमिती 10 गुणासाठी अशा 100 गुणांचा हा दुसरा पेपर असतो. त्यामध्ये सामान्य विज्ञान 40 अधिक समाजशास्त्र एकूण गुण 40 अधिक गणित 20 असे 100 गुणासाठी 100 बहुपर्यायी प्रश्न पेपर 2 मध्ये असतात. आणि शालेय पेपर पहिला बौद्धिक क्षमता चाचणी, याचा अभ्यास करताना बौद्धिक स्तर तुमचा अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्ही किती आकलन करू शकता, आकलन केल्यानंतर ते मनन तुम्ही कशा पद्धतीने करता आणि अचूक पर्याय कसा निवडता यावर पूर्णपणे तुमची बौद्धिक क्षमता अवलंबून असते. म्हणून या परीक्षेला सामोरे जाताना राज्यस्तरावर पेपर पहिला आणि पेपर दुसरा याची चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि या परीक्षेला सामोरे जा. तुम्ही आता 10वी मध्ये शिकत आहात. तुम्हाला 10वी बोर्ड परीक्षेसाठी आणि राष्ट्रीय NTSC परीक्षेसाठी शुभेच्छा. आणि या पुढील भागात आपण बौद्धिक क्षमता चाचणी या पेपरचा सविस्तर अभ्यास करणार आहोत. घटकानुसार आपण सविस्तर याचा अभ्यास करणार आहोत. तुम्ही माझ्या तासाला तुम्ही शेअर करा, तो आत्मसात करून घ्या आणि काही शंका जर असतील तर तुम्ही मला प्रत्यक्ष फोन करून विचारू शकता. कारण बौद्धिक क्षमता चाचणी हा पेपर 100 गुणासाठी आहे. त्यातील घटक, उपघटक आणि त्याचं स्किल जर तुम्ही समजावून घेतलं नक्कीच तुम्ही या परीक्षेला पात्र होताल. आणि एक आर्थिक सहाय्य तुम्हाला जोपर्यंत शिक्षण चालू आहे तोपर्यंत तुम्हाला मिळत राहील आणि तुम्ही तुमच्या जिल्ह्यामध्ये गुणवंत विद्यार्थी आहात असा नवलौकिक तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. नक्कीच उद्याच्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल तुम्ही
अशा स्पर्धात्मक परीक्षेला पात्र होऊन करू शकता. आई वडिलांची इच्छा पूर्ण करू शकता. देशाला तुमची सेवा मिळू शकते. म्हणून तुम्हाला या परीक्षेसाठी पुन्हा एकदा हार्दिक शुभेच्छा.